अरहं सम्मा सम्बुद्धो स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके मानवहित कल्याणकारी धर्म के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः वर्षावास काल में विभिन्न जगह पे जो कार्यक्रम होता है हम आप लोगों को प्रत्यक्ष दिखाते आए हैं और शाम के हर 7 बजे भी आप लोगों को प्रत्यक्ष धम्मदेशना लेके आते हैं। तो आज का ये विशेष कार्यक्रम हम बीच से आप लोगों को दिखा रहे हैं। विशेषतः वाघमारे परिवार के घर में ये जो विशेष कार्यक्रम हो रहा है यहीं से आप लोगों को दिखा रहे हैं। आइए आज का कार्यक्रम शुरू करते हैं। बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय डॉक्टर इंदवंश भंतेजी यांना त्रिवार अभिवादन। आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सर्वांचे या ठिकाणी स्वागत। आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी वाघमारे परिवाराने 2 भंतेजीला सुंदर असं भोजन देऊन आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन केलं। या महान पुण्याचं अनुमोदन म्हणून या ठिकाणी आपण परित्राण पाठाचा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत। तेव्हा सर्वात प्रथम मी अशी सूचना करतो की या ठिकाणी सुधारणा वाघमारे आई यांना अशी सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि भगवंताची आणि बाबासाहेबांची दीपदीपाने पूजा करावी अशी त्यांना सूचना आहे। इथं उभा राहून इकडं बघ। त्याच्यानंतर कोमल वाघमारे, संतोष, एक त्याच्यानंतर एक आहे। संत झाले। त्याच्यानंतर मिलिंद वाघमारे, स्वाती या त्यांचं झाल्यानंतर यायचं।
बाबासाहेबाला हात टाकला का? हो. म्हणा साधू साधू साधू. हा, यानंतर आपण सगळे ज्यांचे नाव पुकारले सगळेच उभे राहतील आणि भगवंत बा या ठिकाणी बंदेजीचं स्वागत करतील. या लवकर. दोनों तरफ हाँ. आधा इधर आधा बैठ के दोघं इकडे राहा, दोघं इकडे राहा. बैठ के या. हा, घुटण्यावर बसायचं. हा, पहिलं घ्या बंदेजीला उचला ते. घुटण्यावर बसा. हा, उचला बुके. हा, हात लावा. म्हणा साधू 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 साधू. ठीक. हा, चला म्हणा साधू साधू साधू. हा, ठेवा तिकडे पुढे चला. हा, ठेवा तिकडे व्यवस्थित. बस. हा, यानंतर पुढील जो कार्यक्रम आहे ते पूज्य बंतजी या ठिकाणी पार पाडतील असं आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे मी बंतजीला विनंती करतो. पुढील जो कार्यक्रम आहे ते पार पडतील असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित स्वाख्यात धम्म को त्रिबार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिबार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर. आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षुसांग, श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न, संपूर्ण उपासक उपासिकाएं. सर्वप्रथम हम बुद्ध धम्म संघ को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा वंदना करेंगे. सब लोग हाथ जोड़िए और जैसा मैं कहता हूँ वैसे ही बोलिए. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. से प्रार्थना करेंगे. ओकाश वंदामि बन्ते द्वारतयेन कथं सबं अपराधं क्षमता मे बन्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाशहं बन्ते. ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे बन्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं आमन्ते पानातिपाता वेदमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेदमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेदमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेदमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेदमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन सम्पादयेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ पूजने भिक्षु संघ करते हैं। इस परित्राण के अनुभाव से आप सभी के जीवन में सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में उन्नति हो, प्रगति हो, साथ ही साथ खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए परित्राण पाठ करते हैं। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए हाथ जोड़ के बैठिए और 3 बार बोलिए साधु साधु साधु। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सदामं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्म श्रवणकालो अयं वदन्ता धम्म श्रवणकालो अयं वदन्ता परितधम्म श्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा।
इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुदरो पुरुषधम्मसारथि सतदेवमनुसानं बुद्धो भगवाइते स्वाकातो भगवता धम्मो सन्दितिको अकालिको यही पासिको पनाइको पाचता वेदिता भुवन्यो एते सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामिजिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषभोगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यं कृतं लोकस्याति एतेन सत्सवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सत्सवज्रेण सर्वरोगा सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सत्सवज्रेण होतु ते जयमङ्गलम् करणीयमतकुशलेन यान्तं सन्तं पदं अभिसमेच सकोजो च सुजो च सुवचो च समुदो अनतिमानि छन्दो सको च सुवरो च अपकिचो च सल्लौकौ दे शान्तेन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अननुगेदो न च कुतं समाचरे किञ्चेन विन्यो परे उपवदयो सुखिनो वा केमिनो वन्तु सभे सता भवन्तु सुखिताता एकेचिपानभूतातीतसावतावरावानवशेष दिगवा एव मन्ता वा मध्यमा अनुगदोला देता वा एवादिता ये च दूरे वसन्ति अभिदूरे भूतावा सम्भवे शिवा सावे सता भवन्तु सुखिताता न परो परं निकोपेत नाति मन्येत कातचिनं कञ्चित् रोषणापदिकसंज्ञा नान्यमन्या स दुःखनिश्चय मादायतानि अम्भूतां आयुषा एकभूतमनुरज्ञे एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाण मेतं च सर्वलोकास्मिन् मानसं भावये अपरिमाण उदं अदूतधिर्यं च संवादं अवेरं असपतं एतं चरन्निसिन्नो वा शयानो वा यावता सविगतमिद्धो एतं सतिं अदितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो एतेन चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयकेदं नहि जातु गभ्यशय्यं पुनरेतेते एतेन सत्सवज्रेण सोतिते होतु सर्वदा एतेन सत्सवज्रेण सर्वरोगा सर्वभय सर्वरोगो विनाशतो
येतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् दुःखपताचनि दुःखभयपताचनि भय शोकपताचनि शोक वन्तु सापे पिपानिनो एतावता मे सम्पदं पुण्यसम्पदं सापे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सापे बुद्धा बलपद्धा पच्चेकानञ्जयं बलम् अरहन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागामहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमता देवानागामहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमता देवानागामहितिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अभी बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ संपन्न हुआ। पूजनीय भिक्षु संघ का अभी थोड़ा सा धम्मदेशना सुनेंगे, थोड़ा थोड़ा ही धम्मदेशना। तो सर्वप्रथम पूजनीय भिक्षु अनंत थेरो बंत जी हमें थोड़ा सा धम्मदेशना देंगे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी पाहतो की आपला परित्राण पाठ या ठिकाणी झालेला आहे आणि पुढचं सत्र म्हणजे आपल्याला प्रवचन या ठिकाणी दिले जात आहे। तेव्हा भगवान हे सर्वज्ञ असल्यामुळे मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे असं भगवंतांना नेहमीच ज्ञान असायचं आणि त्या ज्ञानानुसार उपासकांनी काय करावं की जेणेकरून आपल्याला मुक्तावस्था प्राप्त व्हावी, आपलं जीवन सार्थकी लागावं, आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, यासाठी भगवान अहोरात्र अनेक प्रकारच्या धर्मोपदेश देऊन उपासकांना उपकृत करत असत, समजावून सांगत असत। एक वेळेस भगवान श्रावस्तीमध्ये असताना सकाळच्या प्रहरी आपलं चिवर आणि पात्र ठीक करत भिक्षाटनाला निघाले। भिक्षाटनाला निघाल्याच्या नंतर भगवंताच्या पाठीमागे अनेक प्रकारचे भिक्षू राहत असत। त्यामध्ये मुख्य भिक्षू म्हणजे आनंद त्याच्याबरोबर असत। असं करता करता भगवान श्रावस्तीहून निघून एका फार मोठ्या एका वनामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचले। पोहोचल्याच्या नंतर भगवंताने रस्ता सोडून दिला आणि सोडून दिल्याच्या नंतर एका शाल वृक्षाखाली ते बसले आणि बसून त्या ठिकाणी स्मृत हास्य करू लागले। स्मृत हास्य करताना पाठीमागून आनंद त्यांच्या पाठीमागून येत होता। तेव्हा आनंदाने पाहिलं की भगवान या ठिकाणी रस्ता सोडून शाल वृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि बसल्याच्या नंतर भगवान हसत आहे, तर नक्कीच या ठिकाणी काहीतरी आहे।
असं म्हणल्याच्या नंतर आनंद म्हटला की ठीक आहे, भगवंताला पुढे चालून आपण विचारू की काय हवं ते. असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान हसत असल्याच्या नंतर भगवंतांना आनंदाने पुन्हा विचारले की भगवान, आपण हे रस्ता सोडून या शालवनामध्ये असाल आणि या शालवनाच्या झाडाखाली आपण बसलेला आहात, परंतु या ठिकाणी आपण स्मृत असे करत आहात. भगवान काय कारण आहे? कारण भगवान तो विनाकारण स्मृत असे करत नाहीत, नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने त्याला सांगितलं की अरे आनंदा, या ठिकाणी महाकाश्यप होऊन गेलेले आहे, सम्यक संबुद्ध होऊन गेलेले आहे आणि त्यांनी या गावामध्ये साधना केलेली आहे. बरेच दिवस या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी फार मोठी नगरी होती. तुला जेवढं वन दिसत आहे, जेवढे काही झाडं झुडपं दिसत आहे, यामध्ये भगवान काश्यपाच्या काळामध्ये फार मोठी एक वस्ती होती, शहर होतं आणि ते धनधान्यानं संपन्न होतं. कोणत्याही प्रकारची या शहरामध्ये कमी नव्हती, एवढं परिपूर्ण असलेलं हे शहर होतं. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं की महाकाश्यपाच्या काळामध्ये, त्या काळामध्ये त्यांचा एक गवेसी नावाचा एक उपासक होता आणि तो उपासक असल्यामुळे त्यांनी आपले सुद्धा 500 शिष्य बनवलेले होते. परंतु हा गवेसी मात्र शिलामध्ये कच्चा होता. परंतु त्याने 500 शिष्य जे काही बनवले होते ते सुद्धा शिलामध्ये कच्चे होते, म्हणजे शिलाचं पालन करत नव्हते. असं असताना भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, एक दिवस हे गवेसीच्या मनामध्ये आलं की अरे, मी सुद्धा शिलामध्ये कच्चा आहे आणि मी जे हे 500 उपासक बनवलेले आहेत, शिष्य बनवलेले आहेत, हे सुद्धा शिलामध्ये कच्चे आहे. का नाही मी याच्यापेक्षा विशेष असं काय करू? असं म्हणून भगवंत सांगतात आनंदाला की आनंदा, तो गवेसी उठला आणि आपल्या 500 शिष्याकडे गेला आणि 500 शिष्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना म्हणाले की आजपासून मला शील पालन करणारं समजा. असं म्हणल्याच्या नंतर तो निघून गेला. पण जेव्हा ते 500 शिष्याने जे ऐकलं की अरे, आमचे जे आचार्य आहेत की ते आमचे फार उपकारक आहेत, मार्गदर्शक आहेत, ते जर अशा प्रकारचं शील पालन करतात तर आम्ही का करू नये? म्हणून असं म्हणल्याच्या नंतर भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, ते 500 शिष्य सुद्धा उठले आणि आपल्या आचार्याकडे म्हणजे गवेसीकडे गेले आणि म्हणाले की आजपासून आम्हाला सुद्धा 5 शिलाचं पालन करणारं समजा. असं म्हणल्याच्या नंतर गवेसीच्या मनात आले की मी आणि माझे 500 शिष्य आता शिलामध्ये बरोबर झालेले आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, आम्ही आता शिलवान झालो. असं म्हणल्याच्या नंतर भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, गवेसीच्या मनात असा विचार आला की आम्ही दोघंही शिलवान झालेलो आहोत, आम्ही बरोबर आहोत, परंतु याच्यापेक्षाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मग मला काय वेगळं करायचं आहे? ते या ठिकाणी गवेसी म्हणतो की मला या ठिकाणी विकार भोजनाचा अभ्यास केला पाहिजे, अवेळी भोजन नाही केलं पाहिजे, संध्याकाळी काही खाल्लं नाही पाहिजे. अशा प्रकारे तो अधिष्ठान करतो आणि हे घेतल्याच्या नंतर तो आपल्या 500 शिष्याकडे जातो आणि म्हणतो की आजपासून मला एक आहारी समजा, मी अवेळी भोजन करणार नाही, संध्याकाळी खाणार नाही. अशा प्रकारचा तो विकार भोजनाचा स्वीकार करतो. अशा प्रकारे केल्याच्या नंतर तो गेला आणि गेल्याच्या नंतर त्याचे 500 शिष्य म्हणतात की अरे, आमचे गुरु, आमचे आचार्य की जे त्यांचे फार मोठे उपकार आहेत आमच्यावर, आणि ते जर अशा प्रकारे शिलाचं जर पालन करत असतील, आपलं विकार भोजनाचं जर पालन करत असतील, म्हणजे ते अवेळी भोजन करणार नाहीत, एक आहारी राहतील, तर मग ते जर करतात आपण का करू नये? असं म्हणून त्यांनी विचार केला आणि भगवान आनंदाला म्हणतात की आनंदा, ते 500 शिष्य उठले आणि आपल्या गुरुकडे म्हणजे आपल्या आचार्याकडे गेले, गवेसीकडे गेले आणि तिथं जाऊन ते म्हणाले की आजपासून आपण सुद्धा आम्हाला एक आहारी समजा, म्हणजे आम्ही विकार भोजन करणार नाही, असं त्यांना सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर पुढे तेव्हा गवेसी हा विचार करतो की माझे शिष्य सुद्धा विकार भोजनाचा, अवेळी भोजनाचा स्वीकार करत नाही, संध्याकाळी काही खाणार नाही, म्हणून आम्ही दोघे समान झालेले आहोत, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहिलेला नाही. असं म्हटल्याच्या नंतर भगवान आनंदाला म्हणतात की आनंदा, त्या गवेसीच्या मनामध्ये हा विचार आला की आम्ही सुद्धा अशा प्रकारे समान आहोत
परंतु मला याच्यापेक्षा काही वेगळं केलं पाहिजे. काय वेगळं केलं पाहिजे? तर ते म्हटलं की मला ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा, तो गवेशी उठला आणि आपल्या पाचशा शिष्याकडे गेला आणि म्हणाला की मला आजपासून ब्रह्मचर्याचं पालन करणारं समजा. असं म्हणल्याच्या नंतर तो निघून गेला. तेव्हा ते 500 त्याचे जे शिष्य ते विचार करू लागले की अरे, आमचे जर गुरु अशा प्रकारे जर ब्रह्मचर्याचं पालन करत असतील, आपण का करू नये? असं म्हणल्याच्या नंतर भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, ते 500 उपासक उठले आणि आपल्या गुरुकडे गेले, म्हणजे गवेशीकडे गेले आणि म्हणाले की आजपासून आम्हाला सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करणारे समजा. असं झाल्याच्या नंतर दोघं गवेशीने मात्र विचार केला की अरे, आम्ही आता मात्र माझे शिष्य आणि मी सुद्धा अशा प्रकारे आपल्या धर्माचं पालन करू लागलेलं आहे. दोघंही आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू लागलेलं आहे, म्हणून आम्ही दोघं समान झालेलो आहोत. आमच्यामध्ये कोणता भेद नाही राहिला. परंतु मला याच्यापेक्षा विशेष असं काही करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? तर भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, गवेशीच्या मनामध्ये हा विचार आला की आपण प्रवचित झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? आपण प्रवचित झालं पाहिजे आणि प्रवचित होऊन आपण अशा प्रकारे साधना करून मुक्त अवस्था प्राप्त केली पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, गवेशी तिथून उठला आणि आपल्या 500 शिष्याजवळ जातो आणि म्हणतो की आज मला प्रवचित व्हायचं आहे. असं म्हणल्याच्या नंतर ते 500 शिष्य ऐकतात आणि तो गवेशी आपला निघून जातो. परंतु जेव्हा निघून गेल्याच्या नंतर जेव्हा ते 500 त्यांचे शिष्य होते ते विचार करतात की अरे, आमचे जे आर्य गवेशी आहेत यांचे आमच्यावर फार मोठं उपकार आहे. यांनी हे आमचे मार्गदाता आहे. मग जर आमचे मार्गदाता जर अशा प्रकारे प्रवचित होतात तर मग आम्ही का होऊ नये? असा विचार करून मात्र ते सुद्धा त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की आज आम्ही सुद्धा हे 500 शिष्य जे आहेत ते प्रवचित होऊ नये. असं म्हटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गवेशी नावाचा जो आचार्य होता, त्यांचा प्रमुख होता, तो सकाळी उठतो आणि भगवान काश्यप सम्यक संबंधाकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की भगवान, आम्हाला उपसंपदा देऊन उपकृत करावं. असं म्हणल्याच्या नंतर लगेच काश्यपंतजी त्यांना प्रवचित करतात. प्रवचित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना विपश्यनेचं कर्मस्थान देतात आणि कर्मस्थान दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते साधना करतात आणि साधना करता करता ते बाहेर भगवंताची परवानगी घेऊन एका जंगलामध्ये निघून जातात आणि साधना करता करता ते अनंत होत जातात. असं म्हटलं जाते की सम्यक संबुद्ध काश्यपांच्या काळामध्ये जे काही अनंत होते त्यामध्ये या गवेशी अनंताची गिनती होऊ लागली. हे त्यांच्या 500 शिष्यांना समजलं. तेव्हा भगवान आनंदाला सांगतात की आनंदा, ते 500 शिष्य सुद्धा उठले आणि ते सुद्धा सम्यक संबुद्ध काश्यपाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की भगवान, आपण आम्हाला जेवण देऊन उपकृत करावं. असं म्हणल्याच्या नंतर त्यांना याचलं केल्याच्या नंतर भंतेजींनी त्यांना प्रवचित केलं आणि प्रवचित केल्याच्या नंतर त्यांना विपश्यनेचं कर्मस्थान दिलं. साधना करू लागले. भगवंताची परवानगी घेऊन ते जंगलामध्ये निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर ते ध्यान साधना करू लागले. ध्यान साधना करता करता काही दिवसामध्ये ते 500 शिष्य ते अनंत झाले आणि अनंत झाल्याच्या नंतर त्यांची गिनती सुद्धा काश्यप सम्यक संबुद्धाच्या वेळेला जे काही अनंत होते त्या अनंतामध्ये यांची गिनती होऊ लागली अनंताची. म्हणून अशा प्रकारे भगवंताने सांगितलं की उपासकांना सुद्धा आपलं जीवन आपल्याला जर खरंच सार्थक लावायचं असेल तर आपण थोडं का होईना, ज्याप्रमाणे गवेशीने आणि त्यांच्या 500 शिष्याने जे प्रयत्न केले तेच प्रयत्न जर आपण जर करू लागलो तर नक्कीच आपण या संसाराचा भार सांभाळून थोडा अधिक प्रमाणात का होईना परंतु आपण धीरे 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 मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. जेव्हा आपण मुक्त अवस्था प्राप्त करतो तेव्हा मात्र आपला हा अंतिम आणि शेवटचा मृत्यू असतो आणि अनंत प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा आपला जन्म नाही आणि मृत्यू नाही. म्हणून हे जागच्या जागी सगळं थांबतं आणि थांबल्याच्या नंतर ज्याला भवचक्र जे म्हणतो, दुःखचक्र म्हणतो, संसार चक्र म्हणतो, हे सगळं जागच्या जागी थांबून जातं.
भगवान बुद्ध म्हणजे तेव्हाच हे थांबतं की जेव्हा आपल्याला जर दुःखचक्र जर कमी करायचं असेल तर आपल्याला धर्मचक्र चालवता आला पाहिजे. जर आपल्याला दुःखचक्र जर कायमचं बंद करायचं असलं तर आपल्याला धर्मचक्र चालवता आलं पाहिजे. आपल्याला जर भवचक्र जर कायमच्या जागच्या जागी थांबवायचं असलं तर आपल्याला धर्मचक्र चालवता आलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान हे सर्वज्ञ असल्यामुळे उपासकांना मात्र कशा प्रकारे आपली प्रगती करायची ते या माध्यमातून ते गविष्यच्या उदाहरणावरून हे बाकीच्या उपासकांना सुद्धा शिकवत असत. आणि ते शिकता शिकता भगवंताने 35व्या वर्षापासून तो जवळजवळ 80 वर्षापर्यंत धर्म पायी फिरून अशा प्रकारे हा धर्म वाटत गेले आणि त्यांना लोकांना मुक्त अवस्था प्राप्त करण्याची विद्या शिकवत गेले. आणि अशा प्रकारे कशा प्रकारे उपासक आपल्या जीवनाचं भलं करू शकतो, आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो हे भगवंतांनी हे नियम सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे आजही जर आपण असं करत गेलो तर आपण सुद्धा मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. आणि म्हणून भगवान सर्वज्ञ होते. म्हणून ते उपासकांना समजून करत होते की बाबा रे, पाप करू नका, पुण्य करा, समाधीचा अभ्यास करा, आपल्या मनातील गंदगी काढून टाका. आणि अशा प्रकारे करता करता आपलं मन निर्मळ झालं की आपण शुद्ध होतो, बुद्ध होतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून अशा प्रकारे भगवंताने अनेक प्रकारचे उदाहरणं देऊन उपासकांना हे समजून सांगितलेले आहे. म्हणून आपण धर्मचक्र कसं चालवायचं हे जरा शिका आणि अशा प्रकारे जे काही पालन करायचं आहे ते शिका. केवळ मी बुद्ध आहे, केवळ मी बुद्ध आहे, कुछ नाही मिलेगा, कोरी रहोगी. लक्षात आलं. आणि जर आपल्याला खऱ्याच जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला हे नियम पाळून एक एक स्टेप का होईना पण ती पुरी करता 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 आपण मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला प्रवचन समजलं असेल असं मला वाटतं. म्हणून आपण घरी न बसता आज आपण फार मोठी पुण्यवान आहोत की आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात चारो बाजूने विपश्यना सेंटर आहेत आपले. इकडं जर गेलं तर कोल्हापूर, इकडं अमुक आहे, तर इकडं ते आहे, तर तिकडं ते आहे, इकडं औरंगाबाद आहे, इकडं पुणे आहे, तर नागपूर आहे. चारो बाजूने विपश्यना सेंटर आहेत. आज एवढे आम्ही पुण्यवान आहेत. पण आम्ही पुण्यवान असून फायदा काय? आम्ही जर सेंटरलाच जात नाही आणि जर 10 दिवसाचा कोर्सच करत नाही, आपली टेक्निकच समजून घेत नाही की आपला राग कुठं जातो, देश कुठं जातो, त्याला कसं काढायचं, त्याला कुठं फेकून द्यायचं, हे जर आम्हाला कळालंच नाही तर किती आम्ही बुद्ध बुद्ध म्हणून काय उपयोग होणार आहे. म्हणून आपल्याला जर उपयोग करून घ्यायचा असला आपल्या जीवनामध्ये तर धारण करे स्वधर्म. जो धर्माला धारण करतो धर्म त्याचं कल्याण करतो. जो धर्माला धारणच करत नाही धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही. मरेपर्यंत जरी आम्ही म्हणलो की बुद्ध आहेत, बुद्ध आहेत, बुद्ध आहेत, एका सुज्ञ माणसाने म्हणलेलं आहे की आपण बुद्ध झालो खरे, परंतु फक्त 2च गोष्टी आमच्या बदलल्या. कोणत्या बदलल्या? तर फक्त आमचं लेबल बदललं, बाटली तीच आहे. काय बदललं? महार म्हणून लेबल बदललं, बुद्ध लागलं, पण बाटली कर्मकांड तेच आहे. लक्षात आलं. म्हणून आपण बौद्ध धर्माचे जसे पायक झालो तसे मात्र त्याला फेकून दिलं पाहिजे आणि फक्त धर्माचे पायक म्हणून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि बंदेजीने मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, कदाचित मी जास्त बोललो असेल म्हणून त्या ठिकाणी मी त्यांची माफी मागतो. आपण सर्वांनी खूप छान प्रवचन ऐकलं. ते हे प्रवचन ऐकायचंच नाही, त्याला धारण करायचं. धारणच नाही करायचं, त्याला आचरण करायचं. आचरणच करायचं, त्याला स्वमुखी होऊन अंतर्मुखी होऊन पाहायचं. लक्षात आलं. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. म्हणून आपण ऐकून घेतलं. सर्वांचे आभारी आहोत. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ति मुक्ती हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. यानंतर पुढचं जे प्रवचन आहे, पुढचा जो कार्यक्रम आहे, बंदेजी आपल्याला जी धम्मदेशना देऊन आपल्याला उपकृत करावं असं मी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे बंदेजीला विनंती करतो. धन्यवाद. हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. आको चिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे ये चतं उपनयन्ते वेदं तेषां न सम्मति.
महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित संपूर्ण वाघमारी परिवार, कोर्द परिवार, संपूर्ण उपासक उपासिकाएं तथा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं अक्कोचिमं अवधिमं अजीनिमं आहास्मे। उसने मुझे मारा, उसने मुझे गाली दिया, उसने मुझे लूटा, उसने मुझे जीता। इस तरह का बार बार मन में ख्याल करते रखेंगे तो जीवन में कभी भी शांति नहीं होगा, कभी भी मन को सुख नहीं मिलने वाला, शांति नहीं मिलने वाला। जीवन में ऐसा सबके जीवन में रहता है। कभी न कभी किसी न किसी ने कहीं न कहीं पे हमें या तो गाली दिया है, या तो गुस्सा किया है, या तो मारा है, या तो हराया है, या तो लूट लिया है, या तो ठग लिया है, या तो कुछ न कुछ किया है। वही चीजें बार बार याद करके बैठेंगे तो हुआ वो एक बार, मगर जिंदगी भर हमें शांति से जीने नहीं देगा। बार बार वही ख्याल आते आते मन में इतना गुस्सा आ जाता है, मन में इतना चिड़चिड़ा आता है। अरे उस दिन उसने मुझे ऐसा किया था, ऐसा बोला था, अब करके देखो, अब की बार मैं उसको ऐसा करूंगा, ऐसा करूंगा, ऐसा करके अनेक वही द्वेष दुराभावना बढ़ते अकुशल होता रहता है। तो उससे मन में कभी भी शांति नहीं होगा। इसलिए बुद्ध कहते हैं उसने मुझे मारा, उसने मुझे जीता, उसने मुझे लूटा, उसने मुझे हराया। ऐसे बार बार मन में याद नहीं रखेंगे तो मन में सुख शांति होगा। जीवन में कभी भी हमसे गलती हो जाए, कभी भी हमसे अपराध हो जाए तो क्षमा मांगा करो। क्षमा मांगने से मन हल्का हो जाता है। क्षमा मांगने से उतना ही नहीं कि जो हमने गलती किया है वो गलती का एहसास हो जाता है, आगे से ऐसी गलती भी नहीं करेंगे। इसलिए क्षमा मांगना जरूरी है। गलती किया फिर भी किसी ने क्या देखा है, किसी ने क्या वो लोग भी तो करते ही है ना, मैंने ऐसा क्या गलती किया, ऐसा बोलेंगे। एक तो वो गलती का एहसास नहीं, दूसरा वो गलती कभी वो छोड़ भी नहीं पाएंगे, वो बार रिपीट बार दोहराते जाएंगे। इसलिए गलती का एहसास करो, क्षमा मांगो, आगे बढ़ो। और कोई अगर गलती करता है, कोई अगर क्षमा मांगता है तो उन लोगों को क्षमा भी दिया करो। कोई सॉरी बोलता है तो मेंशन करो, कोई प्रॉब्लम नहीं। ऐसा क्षमा भी देते जाना चाहिए। नहीं उसने मुझे ऐसा किया, ऐसे कैसे क्षमा दो, सामने ओके ठीक है बोलेंगे, और अंदर उसने मुझे ऐसा किया था, मैं ऐसे कैसे छोड़ूंगा, उसको भी तो मैं ऐसा करूंगा, उसको भी तो मैं ऐसा बोलूंगा, उसको भी तो ऐसा सोचूंगा करके मन में द्वेष दुराभावना रखेंगे तो मन में कभी भी सुख शांति नहीं होगा। इंसान है, जीवन है, गलती होता ही है, हर कोई गलती करता ही है। कोई बार वो गलती करते जाता है, कोई एक बार गलती किया महसूस करके दूर हो जाता है। गलती हर किसी से होता है। इसलिए अगर हमसे गलती हो जाए तो क्षमा मांग के वो गलती से दूर हो जाओ। अगर किसी ने गलती किया, क्षमा मांगा, तो उसको भी क्षमा देते आगे बढ़ो। ऐसा करेंगे तो जीवन सुख शांति होगा, अन्यथा जीवन में दुख अशांति चलता रहता है। महाकारुणिक तथागत बुद्ध ने जो धम्म का उपदेश दिया, ये उपदेश ही दुख मुक्ति का उपदेश है। जीवन में अनेक तरह से दुख अशांति है कि नहीं, है कि नहीं? कभी ये काम नहीं हुआ, कभी वो काम नहीं हुआ, कभी ऐसा नहीं हुआ, कभी वैसा नहीं हुआ, कभी जैसा चाहा वैसा नहीं हुआ, कभी ऐसा चाहा ऐसा नहीं हुआ। अनेक दुख, पीड़ा, टेंशन
कभी पीछा नहीं छोड़ता। जब तक जिंदगी है बस ये टेंशन भी है, दुख भी है, पीड़ा भी है। अगर आपके पास है तो है का दुख, अगर नहीं है तो नहीं है का दुख। घर में टीवी नहीं है तो टीवी नहीं है, टीवी नहीं है, टीवी नहीं है, उसका दुख। टीवी आ गया तो टीवी होने का दुख। टीवी के साथ साथ अच्छा खासा साउंड सिस्टम भी चाहिए, इंटरनेट चाहिए, OTT प्लेटफॉर्म चाहिए, ये चाहिए, वो चाहिए। दुख, पीड़ा, टेंशन कभी खत्म नहीं होता। इसलिए तथागत बुद्ध के धम्म को हमें जानना है, समझना है। ये धम्म जीवन को बैलेंस करता है। ये धम्म हमें संतुलन में रखता है। चाहे है तो भी बैलेंस में रहो, चाहे नहीं है तो भी बैलेंस में रहो। चाहे जीवन में बहुत सारा पैसा आ रहा है तो भी बैलेंस में रहो, चाहे जीवन में पैसा न भी आ रहा है तो भी बैलेंस में रहो। हमें काम नहीं हो रहा है, काम नहीं हो रहा है, नहीं कमा रहे करके उसका टेंशन। लोग यहाँ कितना कितना खाने को नहीं मिलता, रहने को जगह नहीं मिलता, रास्ते रास्ते में भीख मांग मांग के खा खा के सो रहे हैं। ऐसे तो कितने कितने हैं। क्या रास्ते में सोना आसान दिखता है क्या? बारिश हो गया तो इतने तेज बारिश में कहाँ जाएंगे? कितने लोग तो बारिश में बह के मर जाएंगे। लोगों को पता भी नहीं कौन आया कौन गया। मतलब इतने लोग परेशानी में है, इतने लोग बीमार पड़ रहे हैं। हॉस्पिटल में जाओ ना, कितने बड़े बड़े बीमारी लेके बैठे। पैसा नहीं है, कमा नहीं रहा है, उसका तो अलग टेंशन। वह बीमार हो गया, अभी लाखों खर्चा अभी उसको देना है। अगर वो लाखों नहीं दिया तो मर जाएगा। मार सकते हैं क्या? कैसा भी करो वो पैसा देना है। कितना परेशानी, कितना टेंशन। जिंदगी है ना, टेंशन होगा है। जिंदगी है, ये दुख अशांति होगा ही। इसलिए तथागत बुद्ध कहते धम्म को जानो और ये चीज में बैलेंस करो, संतुलन करो। संतुलन किया तो हर चीज में हम सुखपूर्वक रह पाएंगे। नहीं तो क्या, हमें जीवन में थोड़ा लाभ हुआ तो बहुत आसमान में उड़ते हैं, थोड़ा सा हानि हो गया मतलब जमीन में लोट पोट करके रोते रहते हैं। थोड़ा सा निंदा किया तो एकदम टेंशन में आते हैं, किसी ने प्रशंसा किया तो इतना फूल के बैठते हैं। हर चीज में बैलेंस करना ये धम्म है। तथागत बुद्ध जो धम्म का उपदेश देते हैं, जीवन में आने वाले हर दुखों का मुक्ति है, जीवन में आने वाले हर समस्याओं का समाधान है, जीवन जीने की कला है ये धम्म। इसलिए ये धम्म जाना तो जीवन में दुख का लेवल बहुत हद तक कम होगा। जिंदगी वैसा ही रहेगा, हालत भी वैसा ही रहेगा, मौसम भी वैसा ही रहेगा, मगर हमारे समझने के तरीके में बहुत शांत रहेगा। समझ में आया क्या? अभी हम यहाँ धम्म देशना सुन रहे हैं, यही धम्म देशना सुन रहे में ही धम्म देशना सुनना पुण्य है कि पाप है? पुण्य है। पुण्य है तो मंगल है, सुख की बात है। तो धम्म देशना सुनने वाले यहाँ देखो 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 15 लोग जितना है तो सारे के सारे धम्म देशना अच्छे से सुन रहे क्या? कोई क्या कर रहे, कोई क्या कर रहे, बच्चे लोग अपने में ही बिजी है, वहाँ परी खेल रही है, वहाँ बच्चे माँ के उसमें आराम से बैठे हैं, सब लोग एक एक कर रहे हैं। और जो बाकी धम्म देशना सुन रहे जैसा लगता है ना, ऐसे सामने देख के हाँ कहने वाले, उसका मन कहाँ भाग रहा है, कहाँ चल रहा है वो पता ही नहीं रहता। सबका अपना अपना मन है, चंचल होता ही है। इसलिए ये धम्म हमें हर चीज में बैलेंस करना सिखाता है, हर दुखों से मुक्ति दिलाता है। धम्म को जानना जरूरी है। बुद्ध यही धम्म बताते हैं, हर चीज में बैलेंस करो, हर चीज में अच्छे से सजग रहो, सचेत रहो। बैठे हैं तो बैठे, खड़े हैं तो खड़े हैं, चल रहे तो चल रहे, सो रहे तो सो रहे, जो जहाँ जैसा कर रहा है उसमें ध्यान दो, और जो हमें करना है उसमें ध्यान दो। अभी ऐसे शांति से बैठना अच्छी बात है ना, मगर काम करने
के समय में भी शांति से बैठना, अच्छी बातें करके वहां भी शांति से बैठा था। ए स्वाति खाना बनाओ, शांति से खाना बनाओ। ए चाय लेके आओ, हाँ ठीक है, ध्यान दे, ठीक है क्या है ना। समय को देखते कहाँ कैसे किस तरह बात करना है, कैसे काम करना है, जानना ही धम्म है। यही चीज बैलेंस करता है। वातावरण वही रहेगा पर हमारा समझने का तरीका उससे हमें बहुत हद तक सुख शांति देगा। समझ में आया क्या? हर चीज वही रहेगा, वैसा ही रहेगा। हाँ अभी धम्म देशना सुन रहे हैं, ये थोड़ा पैर ऐसे वैसे करके बैठ रहे हैं, तो जो धम्म देख रहे इसको ऐसा नहीं बैठना था, उसमें ध्यान गया तो वहीं सर दर्द होने लगा। वो इसको क्या पता है क्यों ऐसा बैठा है, सुनना धम्म देशना था, ध्यान उधर गया वहीं। हाँ वो बच्चे ऐसे बैठ रहे, अरे पूजा भी क्या अच्छे से बैठना चाहिए ना, अच्छे से सुनना चाहिए ना, वहां ध्यान गया, फिर वही 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 उसमें ही हाँ अनेक 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 है ना, माहौल वही है मगर बच्चे हैं हाँ बैठे बैठे हो जाता है। उतना समझ के बस ध्यान से धम्म देशना सुना, इतना भी हमें परेशानी नहीं करेगा। मगर वही चीज बार 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 वो ध्यान करके बैठेंगे तो परेशानी होना शुरू हो जाएगा। माहौल वही है, धम्म में हर चीज में बैलेंस करना सिखाता है। तथागत बुद्ध मध्यम निकाय के अलग गदूपम सूत्र में बुद्ध बताते धम्म एक नाव के समान है। बुद्ध बार बार कहते हैं मैं जो धम्म का देशना देता हूँ वो एक नाव समान है। नाव का काम क्या है? एक नदी के किनारे से दूसरे नदी के किनारे, एक सागर के किनारे से दूसरे सागर के किनारे आना जाना, तो उसका काम है। उसी तरह धम्म का काम भी ये दुख है और वहाँ दुख मुक्ति का किनारा है, तो दुख से दुख मुक्ति तक पहुँचाना ही धम्म का काम है। तथागत बुद्ध एक उदाहरण देते हैं, धम्म नाव समान कैसे एक उदाहरण देते हैं। बुद्ध ये उदाहरण सुनाते हैं कि कोई एक इंसान गांव मतलब जंगल के राह पे चल रहे थे। अब जंगल का रास्ता बोले तो बहुत लोग जाते नहीं, तो रास्ता भी हो ना हो जैसा ही रहता है, अच्छे से दिखता नहीं। तो ऐसे चलते 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 जंगल के बीचों बीच पहुंच गया और रास्ता खो गया। इधर भी रास्ता नहीं दिख रहा, उधर भी रास्ता नहीं दिख रहा है, कहाँ से आया वो पता नहीं, कहाँ जाना है क्या वो पता नहीं, उत्तर क्या है, पूर्व क्या है, दक्षिण क्या है, पश्चिम क्या है, कुछ भी पता नहीं। जंगल के बीचों बीच चारों ओर घना जंगल, पेड़ पौधे, कुछ भी नहीं दिखाई दे रहा है। तो ऐसे समय में वो घबरा जाता है, अरे ऐसे घना जंगल, अगर अंधेरा हो गया तो जंगली जानवर आके मुझे मार डालेगा, अरे मैं क्या करूं करके वो इधर भागता है उधर भागता है, रास्ता नहीं मिलता और घबरा जाता है। मरता क्या न करता है ना, मरने वाला है तो और घबराते घबराते इधर उधर भागते रहते भागते रहते भागते रहते, रास्ता मिलता ही नहीं और नहीं मिलता और घबरा जाता और मरने के भय उत्पन्न होता। तो यहाँ वहां भागते 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 अंततः वो जंगल के किनारे पहुंचा और जंगल के किनारे में बहुत बड़ा नदी था और वो वहां खड़े होके देखते हैं। उस समय वो जहां खड़े हैं वो जंगल में है, इतना भयावह जंगल है, कभी भी कहीं से भी कोई भी जानवर आके उसका जान आसानी से ले सकता है। फिर वो नदी के उस किनारे देखते, वहां कोई भय नहीं, कोई खतरा नहीं, बस वहां शांति है। तो वो देख के वो क्या मेहनत करेगा कि एक किनारे से दूसरे किनारे जाने का वो मेहनत करेगा, पर जाए तो कैसे जाए, वहां जाने के लिए पुल नहीं है और तैर के जाए, इतना बड़ा नदी वो तैर भी नहीं सकता, तो करना क्या है। फिर वो क्या करूं करके वो जंगल से यहाँ वहां से अभी लकड़ी लाते हैं, यहाँ वहां से वो जो शाखा हंगा लाते हैं वो रस्सी जैसा, और उससे बांध के एक छोटा सा नाव तैयार करते हैं। नाव बन गया तो नाव के सहारे मेहनत कर करके वो दूसरे किनारे पहुंच जाता है।
अभी वो किनारे पहुंच के वो देखते हैं कि अब भी वो जहाँ खड़ा है वहाँ कोई भी भय नहीं, त्रास नहीं, कोई जंगली जानवर का खतरा नहीं, उसका आराम है। और जहाँ से वो आए वो कितना भयावह था, जंगल था, जंगली जानवर का भय था, वो बच गया। तो वो बच गया, बच इसलिए गया क्योंकि वो नाव ने उस किनारे से इस किनारे लाया। तो वो नाव के प्रति कृतज्ञ होके उसको जहाँ जहाँ गए वहीं वहीं साथ लेके जाना चाहिए या वहीं छोड़ के जाना चाहिए? हाँ, अगर नाव को साथ लेके चलेंगे तो नाव बोझ हो जाएगा। हाँ, तो जिस तरह ये नाव ने मेरा उपकार किया, दूसरों का भी उपकार करे करके वहीं छोड़ के जाना चाहिए, क्योंकि नाव का काम सिर्फ पानी में ही आता है। हाँ, नदी के एक किनारे से दूसरे किनारे जाने के लिए काम आता है, इसलिए कृतज्ञ होकर वहीं छोड़ के जाना चाहिए। उसी तरह जीवन में भी खूब सारा दुख है, अशांति है, पीड़ा है, टेंशन है। वो पीर टेंशन से दूर होने के लिए बुद्ध का उपदेश है, ये बुद्ध का धम्म है। ये केवल ये मेरा धम्म, ये मेरा धम्म, हम ये धम्म मानने वाला, हम वो धम्म मानने वाला, हमारा धम्म ही श्रेष्ठ है, हमारा धम्म ही उत्तम है, तुम्हारा धम्म ऐसा, तुम्हारा धम्म वैसा, झगड़ा करने के लिए नहीं है, जीवन में बोझ बनने के लिए नहीं है धम्म। अगर जीवन में बोझ बनता है तो वो धम्म धम्म ही नहीं। धम्म का हमेशा से एक काम है, जीवन में शांति देना, दुखों से मुक्ति देना। इसलिए तथागत बुद्ध बार बार कहते हैं, जिस तरह नाव एक किनारे से दूसरे किनारे पहुंच जाता है, उसी तरह बुद्ध नाव समान धम्म का उपदेश देते हैं। और ये धम्म का काम यही है, जीवन में समस्या है तो समाधान की तरफ पहुंचाता है, जीवन में दुख है तो दुख मुक्ति की तरफ पहुंचाता है, जीवन में अशांति है तो शांति की तरफ पहुंचाता है। ये बुद्ध का धम्म है, और ऐसा धम्म हमें मिला है बाबा साहब की वजह से। तो ये धम्म को हमें खूब अच्छे से जानना है, समझना है और अभ्यास करना है, पालन करना है। देखना जीवन में इतना सुख होगा, इतना शांति होगा, इतना उन्नति होगा, इतना प्रगति होगा, हम सोच भी नहीं सकते। धम्मो हवे रक्षति धम्मचारी, जो धम्म करते हैं ऐसे धम्म करने वाले को धम्म ही उसका रक्षा करते हैं। हाँ, इसलिए ये धम्म को हमें अच्छे से जानना है, समझना है और अच्छे से पालन करना है। जीवन में खूब सुख मिलेगा, खूब शांति मिलेगा। ये हम यही कामना करते हैं कि हमें जीवन में खूब सारा पुण्य कर सके, खूब सारा धम्म कर सके, जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ या अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए आज का ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। धम्म देशना के अंत में आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सभेतयो विभाजन्तु सबरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुते भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता
सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं पचितं दुह्यङ्गे पमेव समेजतु सापे पुरेन्दु चेतसङ्कल्पा चन्दोपन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। सब लोग आइए एक बार इमं दानं देमं पूजेमं इदं मे पुण्यं आसुक्तया वं होतु निप्पानस्य पचयो होतु। क्या कर रहे हैं? इदं मे पुण्यं निप्पानस्य पचयो होतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता अनुमोदन्तु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। साधु 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 साधु। बुद्धं नमामि बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि संघ को नमन करता हूँ।